रोहित पवारांना एफआयआर नाही तर स्टंट करायचा आहे अशी टीका धनंजय मुंडेंनी केली आहे। दादांना अग्नी देण्याआधीच विलिनीकरणावर चर्चा केली ती घाई नाही का असा सवालही मुंडेंनी विचारलाय। शपथविधीसाठी घाई झाली म्हणण्यापेक्षा शुभेच्छा द्यायच्या होत्या असं रोहित पवारांच्या आरोपांवरून धनंजय मुंडेंनी पलटवार केलाय। तर सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, अभिनंदन केलं, कुणी केलं नाही असा पलटवार आव्हाडांनी केला। ज्यांना जी पद्धतीची एफआयआर पाहिजे आणि त्यांना एफआयआर नाही करायची, त्यांना फक्त स्टंट करायचं आहे, त्यांना न्यूज किल करायची आहे, त्यांना फक्त एवढंच दाखवायचं आहे की आम्ही बघा हे कशा गोष्टी करतो। पण माझं त्यांना असं सांगणं आहे की आम्हालाही बोलायला लावू नका। दादाला अग्नी द्यायच्या अगोदर तुम्ही विलिनीकरणाची चर्चा करू लागले, त्यावेळेस मात्र तुमची घाई नव्हती। पण वहिनींना आम्ही आग्रह करून त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर ती घाई झाली। दादांची अर्धांगिनी जर दादांच्या जागेवर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर ती घाई झाली म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही एक शुभेच्छा दिल्या असताना महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला फार बरं वाटलं असतं। ते दिनानंतर सुनेत्राताई या उपमुख्यमंत्री होणार होत्या, त्यांना पवार घराण्यातली सून म्हणून तुम्ही शुभेच्छा द्यायला पाहिजे होता असं धनंजय मुंडे म्हणालेले आहेत। त्यावेळी विलिनीकरण चर्चा होत्या। त्यांचं अभिनंदन तर सगळ्यांनीच केलं ना, कोणी केलं नाही। हे असं आहे की भाषणाला उभं राहताना हे काही विषय आहेत का, चर्चेला काढण्याचे विषय आहेत का? आणि त्यावरती आम्हाला तर काहीच बोलायचं नाही। तर अजितदादांच्या अपघाताचं रोहित पवारांनी भांडवल करून राजकीय पोळी भाजू नये असं प्रवीण दरेकरांनी म्हटलं। राजकीय वजन वाढवण्यासाठी रोहित पवारांचे आरोप असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। अजितदादांच्या अपघात प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं देखील दरेकरांनी म्हटलेलं आहे। मला वाटतं रोहित पवार यांनी अजितदादांच्या मृत्यूचं भांडवल करून आपल्या राजकारणाची पोळी भाजू नये। महाराष्ट्राला अजितदादांवर प्रेम करणाऱ्या मंडळींना ते आवडत नाही। अजितदादांच्या अपघाताविषयी ज्या स्तरावर चौकशा व्हायच्या आहेत त्या सर्व स्तरावर मोठ्या एजन्सींकडून चौकशा चालू आहेत। अजून उच्च पातळीवर चौकशा व्हायलाच पाहिजेत, या भूमिकेचे आम्ही सगळेजण आहोत। तर दादांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी अशी आमची ही मागणी असल्याचं सूरज चव्हाण यांनी म्हटलंय। चौकशी कशी सुरू यासाठी आम्ही ही पाठपुरावा करतोय असं सूरज चव्हाण यांनी म्हटलंय। विमान अपघातावरील चौकशीच्या प्रश्नावर दादांच्या राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांचं हे उत्तर पाहायला मिळालं। पहिल्या दिवसापासून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मुख्यमंत्र्याला झालेले, केंद्रीय हवाई मंत्र्यांना झालेले। त्याच्यामुळं आमच्याकडनं आवाज उठवला जात नाही असं होत नाही। आम्ही वेगळ्या पद्धतीने ती लढाई लढतोय आणि त्यानंतर ह्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या प्रकरणाच्या शेवटपर्यंत जावं अशी आमची सुद्धा इच्छा आहे। आम्ही सुद्धा त्या प्रकरणावरती जातीनं लक्ष ठेवून आहोत। आम्ही सुद्धा याची चौकशी कुठपर्यंत चालू आहे याच्यावरती आमचा सुद्धा पाठलाग चालू आहे। तर अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये रोहित पवारांची चमकोगिरी सुरू आहे। वकील गुणरत्न सदावर्ते यांची रोहित पवारांवर टीका पाहायला मिळते। रोहित पवारांकडून सुनेत्रा पवारांना कमी लेखण्याचा प्रयत्न होतोय असं सदावर्तेंनी म्हटलंय। रोहित पवारांनी त्यांच्याकडचे पुरावे जे आहेत ते द्यायला हवेत तपास यंत्रणांकडे असं देखील गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलं। प्रकारे राडा करायचा प्रयत्न केला आणि चमकोगिरी करायचा प्रयत्न केला। मी तर आमच्या गुराख्यांच्या भाषेत म्हणेल तशा वर्तनाला म्हणजे अजितदादांच्या मृत्यूनंतर राजकीय लोणी एकत्र करण्याचा धाडस आहे का रोहितचं? नेत्राताई पवार उपमुख्यमंत्री झाल्याने त्या डंके की चोट पे काम करत आहेत अजितदादांसारखं। हे काम करत असताना रोहितला त्या कमी राजकीय आहेत, कमी लेखत आहेत का? म्हणजे त्यांना समजत नाही असं त्या रोहितचं म्हणणं आहे का? तर रोहित पवार आज बारामती पोलीस ठाण्यामध्ये VSR कंपनी आणि DGCच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते। यावेळेला रोहित पवार एका कार्यकर्त्यावर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं। एका कार्यकर्त्यानं रोहित पवार आगे बडोच्या घोषणा दिल्या आणि त्यानंतरला रोहित पवार संतापले आणि एकच दादा अजितदादा म्हणत कार्यकर्त्याला झापलं। पाहूया। फक्त एकच दादा अजितदादा बस। का तू चल नाही घेतो फक्त एकच दादा अजितदादा बस।